नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी शेवग्याच्या शेंगांपासून रेसिपी आणलेली आहे। छान शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहे आणि त्याची थोडी सालही काढून घेतलेली आहे आणि तुकडे करून घेतलेत। पहा, एवढे तुकडे आपल्याला छान होते त्याच्यापासून रेसिपी शेवग्याच्या शेंगांपासून। आता एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगा सगळ्या घालून घेणार आहे आणि ग्लासभर पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ। मीठ थोडंसं घालायचं आहे, शेवग्यांमध्ये जाणार आणि छान त्याची चव येणार। हळदही थोडी घालून घेणार आहे, त्याच्यापासून कलर छान येतो शेवग्याच्या शेंगांना। असं सगळं हलवून घेणार आहे मी। हलवल्यानंतर एकजीव झाल्यानंतर छान मीठ आणि हळद लागली जाते आणि आपल्या शेंगांना भारी चव येते। आता हे झालेलं आहे, आपण उकडायला ठेवून देऊ गॅसवरती। गॅस लावलेला आहे, छान आता उकडून घेऊ 5 मिनटं। 5 मिनटात पटकन शिजतात त्या, जास्त वेळ लागत नाही शिजायला। आता पाहू आपण शिजल्यात का। पहा, पटकन दाबली गेली शेंग, याचा अर्थ आपली शेंग छान शिजली गेलेली आहे। आता आपण काढून घेऊ आणि परत एका भांड्यामध्ये तेल घालून घेऊ त्याच, आणि मोहरी आणि जिरं हे छान तडतडल्यानंतर थोडा हिंगाचा स्वाद घालायचा आहे आपल्याला। हिंगाने छानच स्वाद येतो। हा कांदा लसूण मसाला आहे आणि काश्मीरी मसाला आहे, घरगुती मसाला आहे, धणा जिरं पावडर आहे। हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आपल्या शिजवलेल्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये। मसाले छान लटपटले जातील त्याला शेंगांना आणि खायला एकदम खमंग होणार आहे। सगळ्या शेंगा घातल्यानंतर अजूनही पदार्थ आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत, त्याच्यामुळे आणखीन आपल्या शेंगांना चव येणार आहे। आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, आपले मसाले छान घोळले गेले पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे शेंगांना छान अशी चव लागणार आणि अप्रतिम रेसिपी तयार होणार। असं थोडं मंद आचेवर हलवत राहायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि शेंगांनाही लागला जातील मसाले। असं सगळं झाल्यानंतर गॅस मी आता लावून घेतला आहे, परत घालवला होता कारण आपले मसाले जळतील म्हणून। छान घोळले गेलेले आहेत मसाल्यामध्ये शेंगा, आपल्या भारीच दिसतात कलर। आता चव आपली लागणार म्हणून आपण मीठ घालून घेतले चवीनुसार। अगदी डोळ्यात भरण्यासारख्या शेंगा दिसतायत पहा, लटपटल्यात म्हणजे छान आपल्या घोळल्या गेल्यात मसाल्यामध्ये। आता अजूनही वरून आपण काही जिन्नस घालायचे आहेत पहा। हे घातले मी शेंगदाणा कूट घातलाय आणि थोडासा खोबऱ्याचा बी पावडर होती ती घालून घेतलेली आहे। ही पहा, छान खोबरं मी भाजून घेतलेलं होतं आणि त्याची पावडर केली होती, ती सुद्धा घालून घेतलेली त्याच्यामध्ये। भाजलेल्या शेंगदाणे आणि भाजलेल्या खोबऱ्याचा छान स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि भाजूनच घालायचं, भाजल्यामुळे मस्त लागतात त्या शेंगा। अशा त्याच्या लटपटल्या गेल्या सगळे मसाले पहा, किती सुंदर दिसत आहेत। आणि शेंगांचं पाणी होतं वाफवलेल्या, ते थोडं घालून घेतले म्हणजे सगळे मसाले आपले शेंगांना लागले जातील। एवढी अप्रतिम ही रेसिपी होते, तुम्ही तोंडी लावायलाही घेऊ शकता अशा शेंगा करून।
आणि चपातीबरोबरही खाऊ शकता अशी मस्त रेसिपी होणार आहे। पहा किती सुंदर दिसत आहेत त्या शेंगा, एकदम लाल जरद कलर आलेला आहे। आणि थोडंसं आपण झाकण ठेवून वाफ घेऊ। एक वाफ आली का मस्त सगळे मसाले त्याच्यात घोळले जातील आणि आपली शेंगांची रेसिपी भारी लागणार। मग छान त्याला उकळी आल्यासारखं झालंय पहा सगळीकडून आणि मसाले लटपटले गेलेत, एकदम भारी आतमध्ये शेंगांच्या मसाले घोळले गेलेत। आता वरून छान कोथिंबीर घालू हिरवीगार, त्याच्याने गार्निश पण छान दिसतंय आणि खायलाही तेवढंच होतं, छान लागतात कोथिंबीर घातल्यामुळे। आता आपली झालेली आहे आणि वाढून घेऊ। पहा तुम्हाला असे आवडले लटपटले शेंगा तर माझ्या किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो, आणि बेल बटनही दाबा म्हणजे सबस्क्राईबही करा। भारी झालेले आहेत शेंगा, अगदी तोंडाला चव देणाऱ्या आणि बघताच क्षणी खाऊ वाटणाऱ्या अशा झालेल्या आहेत। नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो। एकदम भन्नाट रेसिपी झालेली आहे। कोणी पाहुणे आल्यानंतरही तुम्ही अशी रेसिपी तोंडी लावण्यास केली तरीही शाब्बासकी मिळवणार अशी रेसिपी झालेली। बाय मैत्रिणी।